देवदत्त श्री स्वामी समर्थाय नमोस्तुते। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9। श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती। ब्राह्मण भोजने स्वामी नामाचे जप ध्याने अखंडित चालती। दिगंतर गाजली ख्याती कामना धरुनी चित्ती। बहुत लोक दर्शनार्थी अक्कलकोट नगरात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक, पारशी, यमन भाविक दर्शना येती धावणे। यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी। साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै। किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली। असो आयशा नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले। यात्रेची झाली लाटी, कैशी होईल स्वामी भटी ही चिंता उपजली चित्ती। मग उपाय योजला। जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकली तिच्या हस्ते होतसे। तेच घेऊन गाठी शंकरराव सांगती गोष्टी, करून द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील, व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी। तरी आपण लागून द्रव्य काही देईन। बाईशी द्रव्य पूर्ण आनंदले ते याचे मन, म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की। ते म्हणते बाईशी इतुके कार्य जरी करीशी तरी 10 सहस्र रुपयांची देईन सत्यवचने। बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा। शंकरराव तैसे करती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रति कार्य आपले करेन। मग एके दिवशी येती बैसले होते आनंद वृत्ती, शंकरराव दर्शन घेती भाव चित्ती विशेष। बाई स्वामीशी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्म संबंध पीडितो, तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून। आयशा ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले, चालले गावाबाहेरी। आले शेख नुराचे दर्ग्यावरी, शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले। यवन मशानभूमीत आले, यतिराज त्वरित एका नूतन खाचीत निजले छाती टाकून। सेवेकरी शंकररावाशी म्हणती लीला करून आयशी, चुकवले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा। काही वेळ गेल्यावर उठले समर्थाची स्वारी, शेख नुराची दर्ग्यावरी। येऊन पुढे चालले शंकररावे त्या दिवशी, खाना दिदला फकीरांशी आणि शेख नुराची दर्ग्याची एक कपणी चढवली। मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी, ते घ्यावी हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध। झाला स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणची, स्वामी वचनी धरुणी भाव औषध घेती शंकरराव। तयाशी आला अनुभव, 10 दिवस लोटले, प्रकृतीशी आराम पाडला। राव गेले स्वनगराला, काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले। मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटाशी, घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले। म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र, ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती। गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निचिती, मठ तुम्ही बांधावा। आयशा एकांतस्थानी राहणार नाही कोणी, आयशी विनंती स्वामी चरणी। कारभारी करतात ती, पुन्हा आज्ञा झाली, मठ बांधावा त्या स्थळी। भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयानी, सर्वानुमती तेथे मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती शंकररावाची आजरामर राहिली। आगाध स्वामी चरित्र तयाच न लागेची पार, पुरो गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती, श्रवणी धरावा आदर, तेने साधती इह परत्र। जे झाले स्वामी किंकर, विष्णू शंकर वंदिती त्या। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा पुरुषोत्तम भाविक भक्त, 9वाध्याय गोढा। श्री स्वामी समर्थाय नमोस्तुते। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।